वळूयात पुढल्या बातमीकडे. पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या भोवतीचा कारवाईचा फार्स आणखी आवळलाय. निलेश घायवळ याच्यावर महिनाभरात अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. आतापर्यंत निलेश घायवळ याच्यावर काय कारवाई केली गेली आहे याविषयी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी अधिक जाणून घेण्याकरता संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पाहूया. आपल्या सोबत या विभागाचे उपायुक्त आहेत संभाजी कदम सर. सर, काय नेमकं महिनाभरामध्ये आपण 10 गुन्हे दाखल केलेले आहेत, पण या 10 गुन्ह्यांचं नेमकं स्वरूप काय काय? आतापर्यंत आपल्याकडे जे पोलिसांनी ऍक्शन सुरू केल्यानंतर बरेच जे फिर्यादी आहेत किंवा कंप्लेंट यांच्या अन्याय झाल्या अशा आपल्याकडे हळूहळू येत आहेत आणि प्रत्येकाच्या तक्रारीवर आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हे गुन्हे दाखल केलेले आहेत. अद्यापर्यंत याच्यामध्ये ह्या पूर्ण गँगवरती 10 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत. जो पहिला गुन्हा होता, पहिला जो फायरिंगचा इन्सिडेंट झाला 17 तारखेला, त्यानंतर त्याच्या 10 मिनिटांनी नंतर दुसरा इन्सिडेंट झाला होता. ह्या 2 गुन्ह्यात आपण 3-7 दाखल केला. जो पहिला इन्सिडेंट आहे त्याच्यामध्ये आपण MCOCचे प्रोव्हिजन्स लावून पुढचा तपास आपण करत आहोत. त्यानंतर ड्युरिंग हाऊस सर्च आपल्याकडे त्याच्या घरामध्ये काही डॉक्युमेंट्स मिळाले, 40 डॉक्युमेंट्स, काही ज्वेलरी मिळाली आणि त्या ठिकाणी काही आपल्याला लाईव्ह अम्युनिशन्स आणि कार्ट्रिजेस सुद्धा मिळाले. त्याचा एक नंतर आर्मसॅटचा गुन्हा दाखल केला. तपासामध्ये अजून पुढे आपल्याला जात असताना जेव्हा हाऊस सर्च मध्ये आपल्याला काही व्हेकल्स जप्त आपण केल्या, त्या व्हेकल्स मध्ये सुद्धा त्यांनी बनावटीकरण केलं होतं आणि काही फेक पोज बनावट नंबर प्लेट लावून त्याच्या गाडीला मुपेड कारला आणि दुसऱ्या व्हेकलची नंबर प्लेट लावली होती आणि त्याच्यातून तो गुन्हे करायचा, तो एक गुन्हा दाखल केलेला पोहोचे. हे असे तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहे. याचा पुढचा तपास सध्या आता काल तो FIR दाखल आहे. पुढचा तपास पोलीस करत आहे. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अनेक काळे कारनामे सचिन घायवळ, निलेश घायवळ यांच्या समोर येताना पाहायला मिळतात. मात्र पोलिसांच्या हाती हे दोन्ही घायवळ बंधू कधी लागतात हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की आता जवळपास महिनाभराचा कालावधी उलटून गेलेला आहे. तरी सुद्धा निलेश घायवळ याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीयेत आणि त्या दृष्टीने पोलिसांनी पावलं सुद्धा उचललेली आहेत. पण दुसरीकडे सचिन घायवळ याला सुद्धा पोलीस कधी अटक करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण आतापर्यंत जवळपास महिनाभरामध्ये वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे निलेश घायवळ याच्यावर सुद्धा पुणे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले आहेत. कॅमेरामन तुषार नानावरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.